सिंपल फ्युचर टेन्स म्हणजेच साधा भविष्यकाळ. वाक्यरचना पाहूया. करता, त्यानंतर शाल किंवा विल, त्यानंतर क्रिया पहिले रूप, त्यानंतर वस्तू व त्यानंतर माहिती. आय किंवा वी असेल तर शाल किंवा विल वापरावे. ही शी इट असेल तर विल वापरावे. शाल किंवा विल सहाय्यक क्रिया आहेत आणि त्या भविष्यकाळ दाखवतात. काही उदाहरणं पाहूया. मी तुझ्यासाठी मिठाई आणीन. आय शॅल ब्रिंग स्वीट्स फॉर यू. आम्ही हा प्रोजेक्ट पूर्ण करू. वी शॅल कम्प्लीट दिस प्रोजेक्ट. बाबा गावी पैसे पाठवतील. फादर विल सेंड मनी टू विलेज. सर हा धडा उद्या शिकवतील. सर विल टीच दिस लेसन टुमॉरो. तो नवीन मोबाईल विकत घेईल. ही विल बाय अ न्यू मोबाईल. मी तुला रविवारी भेटेल. शी विल मीट यू ऑन संडे. राज पुण्याला जाईल. राज विल गो टू पुणे. आई आपल्यासाठी बिर्याणी बनवेल. मदर विल मेक बिर्याणी फॉर अस. काका तुला मदत करतील. अंकल विल हेल्प यू. आता नेगेटिव्ह वाक्य पाहूया, म्हणजेच नकारात्मक वाक्य. सुनील हा बिल भरणार नाही. सुनील विल नॉट पे धिस बिल. तो पुस्तके आणणार नाही. ही विल नॉट ब्रिंग बुक्स. मी हे पुस्तक वाचणार नाही. आय शॅल नॉट रीड धिस बुक. मी ही ऑफर स्वीकारणार नाही. आय शॅल नॉट एक्सेप्ट धिस ऑफर. सिंपल फ्युचर टेन्स म्हणजेच साधा भविष्यकाळ. आज आपण क्वेश्चन्स आणि आन्सर्स पाहूया. प्रश्नरचना पाहून घेऊया. WH म्हणजेच प्रश्न, त्यानंतर विल, त्यानंतर कर्ता व त्यानंतर क्रिया, त्यानंतर वस्तू व त्यानंतर माहिती. उत्तर रचना कर्ता, त्यानंतर विल, त्यानंतर क्रिया, त्यानंतर वस्तू व त्यानंतर माहिती. आता उदाहरणं पाहूया. व्हॉट विल यू हॅव किंवा टेक. तुम्ही काय खाल्लं किंवा तुम्ही काय घ्याल. आता याचा आन्सर पाहूया. आय विल हॅव टी किंवा आय विल टेक टी. मी चहा घेईन. व्हेन विल यू कम. तू केव्हा येशील. आय शॅल कम ऑन मंडे. मी सोमवारी येईन. व्हॉट विल यू ब्रिंग फॉर मी. तू माझ्यासाठी काय आणशील. आय विल ब्रिंग स्वीट्स फॉर यू. मी तुझ्यासाठी मिठाई आणीन. व्हेन विल यू डू दिस वर्क. तू हे काम केव्हा करशील. आय शॅल डू दिस वर्क टुमॉरो. मी हे काम उद्या करेन. व्हेन विल अंकल गो टू विलेज. काका केव्हा गावी जातील. अंकल विल गो टू विलेज इन नेक्स्ट मंथ. काका पुढच्या महिन्यात गावी जातील. विल यू वेट फॉर मी. तू माझी वाट बघशील का. नो आय विल नॉट वेट फॉर यू. नाही मी तुझी वाट बघणार नाही. विल यू हेल्प मी. तू मला मदत करशील का. येस आय विल हेल्प यू. हो मी तुला मदत करीन. किंवा नो आय विल नॉट हेल्प यू. नाही मी तुला मदत करणार नाही. हु विल गिव्ह 1 लाख रुपीज. 1 लाख रुपये कोण देईल. मिस्टर जोशी विल गिव्ह 1 लाख रुपीज. श्री जोशी 1 लाख रुपये देतील. हु विल पे दिस बिल. हा बिल कोण भरेल. संतोष विल पे दिस बिल. संतोष हा बिल भरेल. काही सूचना. इंटरनॅशनल म्हणजे जागतिक इंग्लिशमध्ये शाल चा उपयोग बंद झाला आहे. फक्त विल वापरला जात आहे. आपण हे विल चा उपयोग करावा. फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण भविष्यकाळ. वाक्यरचना पाहूया. करता, त्यानंतर शाल किंवा विल हॅव, क्रिया तिसरे रूप, वस्तू व त्यानंतर माहिती.
क्रिया भविष्य काळात पूर्ण होईल हे सांगण्यासाठी वापरतात. मी हे काम पूर्ण केले असेल. आय शॅल हॅव कम्प्लिटेड दिस वर्क. आम्ही हे फॉर्म्स पुण्याला पाठवले असतील. वी शॅल हॅव सेंड दिस फॉर्म्स टू पुणे. तो उद्या या वेळेला गावी पोहोचला असेल. ही विल हॅव रीच द विलेज दिस टाइम टुमॉरो. तिने जेवण बनवले असेल. शी विल हॅव मेड फूड. त्यांनी फीस गोळा केली असेल. दे विल हॅव कलेक्टेड द फीज. रेखाने पुस्तके आणली असतील. रेखा विल हॅव ब्रॉट बुक्स. कामगारांनी फॅक्टरी उद्या स्वच्छ केलेली असेल. द वर्कर्स विल हॅव क्लीन द फॅक्टरी. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच पूर्ण अपूर्ण भविष्यकाळ. वाक्यरचना पाहूया. कर्ता, त्यानंतर शाल किंवा विल हॅव बीन, त्यानंतर क्रिया त्याला आयएनजी प्रत्यय, त्याच्यानंतर वस्तू व त्यानंतर माहिती. उदाहरण पाहूया. यू विल हॅव बीन पेइंग इंटरेस्ट फॉर नेक्स्ट 10 years. तू पुढचे 10 वर्ष व्याज भरत असशील. आय शॅल हॅव बीन डुईंग दिस बिझनेस इन फ्युचर. मी भविष्यात हा बिझनेस करत असलेला असेल. रेखा विल हॅव बीन गेटिंग दिस इन्कम फॉर नेक्स्ट 3 years. रेखाला पुढचे 3 वर्ष हे इन्कम मिळत आलेले असेल. फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू भविष्यकाळ. क्रिया भविष्य काळात चालू असेल हे दाखवण्यासाठी फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा वापर करतात. वाक्यरचना पाहूया. कर्ता, त्यानंतर शाल किंवा विल बी, त्यानंतर क्रिया आयएनजी, त्यानंतर वस्तू व त्यानंतर माहिती. काही उदाहरणं पाहूया. मी उद्या माझे काम करत असेन. आय शॅल बी डुईंग माय वर्क टुमॉरो. आम्ही प्रोग्राम पाहत असू. वी शॅल बी वॉचिंग द प्रोग्राम. ते लोक घर स्वच्छ करत असतील. दे विल बी क्लिनिंग द हाऊस. तो आपली वाट बघत असेल. ही विल बी वेटिंग फॉर अस. आता नकारात्मक वाक्य पाहूया म्हणजेच नेगेटिव्ह सेंटेन्स. वाक्यरचना पहा. कर्ता, त्यानंतर शाल किंवा विल नॉट बी, त्यानंतर क्रिया आयएनजी, त्यानंतर वस्तू व त्यानंतर माहिती. काही उदाहरणं पाहूया. मी उद्या क्रिकेट खेळत नसेल. आय शॅल नॉट बी प्लेइंग क्रिकेट टुमॉरो. ती जेवण बनवत नसेल. शी विल नॉट बी मेकिंग फूड. आता येस नो क्वेश्चन्स पाहूया. वाक्यरचना पहा. शाल किंवा विल, त्यानंतर कर्ता, त्यानंतर बी, त्यानंतर क्रिया आयएनजी, त्यानंतर वस्तू व त्यानंतर माहिती. उदाहरण पहा. तू उद्या काम करत असशील का? विल यू बी वर्किंग टुमॉरो. राज सुरतला जात असेल का? विल राज बी गोइंग टू सुरत. आता WH क्वेश्चन्स पाहूया. प्रश्न रचना पहा. WH म्हणजेच प्रश्न, त्यानंतर शाल किंवा विल, त्यानंतर कर्ता, त्यानंतर बी, त्यानंतर क्रिया आयएनजी, त्यानंतर वस्तू व त्यानंतर माहिती. काही उदाहरणं पहा. तू उद्या काय करत असशील? व्हॉट विल यू बी डुईंग टुमॉरो. तो पुढच्या आठवड्यात कुठे जात असेल? व्हेअर विल ही बी गोइंग इन नेक्स्ट वीक. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ. वाक्यरचना पाहूया. कर्ता, त्यानंतर हॅव किंवा हॅज बीन, त्यानंतर क्रिया आयएनजी, त्यानंतर वस्तू व त्यानंतर माहिती. आता उदाहरणं पाहूया. आय हॅव बीन डुईंग दिस वर्क फॉर लास्ट 4 months. मी हे काम गेल्या 4 महिन्यापासून करत आलो आहे. वी हॅव बीन मेकिंग
दिस डिझाईन फॉर लास्ट 2 days. आम्ही हे डिझाईन गेल्या 2 दिवसापासून करत आलो आहोत. राज हॅज बीन सेंडिंग दिस मेसेज फॉर लास्ट 1 year. राज गेल्या 1 वर्षापासून हे मेसेज पाठवत आला आहे. सर हॅज बीन कम्प्लिटिंग द प्रोजेक्ट ऑन टाइम. सर प्रोजेक्ट्स वेळेवर पूर्ण करत आले आहेत. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच पूर्ण अपूर्ण भूतकाळ. वाक्यरचना पाहूया. कर्ता, त्यानंतर हॅड बीन, त्यानंतर क्रिया आयएनजी, त्यानंतर वस्तू व त्यानंतर माहिती. मदर हॅड बीन टेकिंग दॅट मेडिसिन फॉर 2 years. आई हे औषध गेले 2 वर्ष घेत आली होती. ही हॅड बीन सेलिंग बुक्स फॉर 3 months. तो 3 महिने पुस्तके विकत आला होता. आय हॅड बीन बाईंग थिंग्स फ्रॉम दिस शॉप. मी ह्या दुकानातून वस्तू विकत घेत आलो होतो. शी हॅड बीन सेंडिंग लेटर्स टू मिस्टर जोशी. ती श्री जोशींना पत्र पाठवत आली होती. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच पूर्ण अपूर्ण भविष्यकाळ. वाक्यरचना पाहूया. कर्ता, त्यानंतर शाल किंवा विल हॅव बीन, त्यानंतर क्रिया आयएनजी, त्यानंतर वस्तू व त्यानंतर माहिती. उदाहरणं पाहूया. यू विल हॅव बीन पेइंग इंटरेस्ट फॉर नेक्स्ट 10 years. तू पुढचे 10 वर्ष व्याज भरत आला असशील. आय शॅल हॅव बीन डुईंग दिस बिझनेस इन फ्युचर. मी भविष्यात हा बिझनेस करत आलेलो असेल. रेखा विल हॅव बीन गेटिंग दिस इन्कम फॉर नेक्स्ट 3 years. रेखाला 3 वर्षापासून हे इन्कम येत आलेलं असेल.